तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। मी जितेंद्र जोशी। मित्रांनो, अपार सिंधूच्या भव्य बांधवा महाराष्ट्र देशा, सह्याद्रीच्या सख्या जीवलगा महाराष्ट्र देश, राम गणेश गडकरी थोर लेखक कवी यांनी शब्दबद्ध केलेला महाराष्ट्र सख्या जीवलगा महाराष्ट्र देशात फक्त सह्याद्रीच नव्हे तर अनेक अशा डोंगर राष्ट्र या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत आणि ह्या ज्या काही डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगाच महाराष्ट्राला जणू काही कणखर बनवत असतात अशी त्या मागचा या कविता मागचा हा थोडक्यामधला आशय ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत असतात। आणि खरं तर फक्त इथल्या हा जो काही महाराष्ट्र एक राज्य जे म्हणलं जातं खरं तर महाराष्ट्र देशा ह्यामध्ये खूप काहीतरी मोठं नक्कीच दडलेलं दिसतं, सामावलेलं दिसतं। इथला प्रत्येक माणूस ना माणूस हा दगडासारखा कणखर आपल्याला इथे पाहायला मिळत असतो। त्याशिवाय इतिहासाने महाराष्ट्राची दखल घेतलेली नाही। त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की त्याशिवाय इतिहासाने सुद्धा महाराष्ट्राची दखल घेतलेली नाही। आणि ह्याच महाराष्ट्रातून अनेक असे गिर्यारोहक, अनेक अशा उंच उंच शिखरावर जगा फक्त महाराष्ट्रातला नव्हे तर जगातल्या उंच उंच शिखरावरती हा महाराष्ट्राचा झेंडा आपल्याला अभिमानाने फडकवताना दिसत असतात। मागच्या झालेल्या 2 मुलाखतींमध्ये आपण प्रियंका मोहिते आणि उमेश झिरपेजी यांची मुलाखत घेतली होती, जे स्वतः दोघेही खूप मोठे असे गिर्यारोहक आहेत। आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा ह्याच यादीमध्ये मोडणारे। ते का तर हे आपल्याला पुढे त्यांच्याशी गप्पा मारत असताना, त्यांच्याशी चर्चा करत असताना आपल्या लक्षात येईलच। पण तुर्तास तरी मी इथे स्वागत करतो शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा वाघमारे मॅम यांचं। मॅम, तुमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। मॅम, तुम्ही म्यूट आहात। थँक्यू सर। थँक्यू व्हेरी मच मॅम। तर मनीषा मॅम, ऍक्च्युली आपण जेव्हा मुलाखत घेत असतो तर सुरुवातीलाच आपण आपल्या पाहुण्यांच्या कारकिर्दीवरती झलक दाखवणारी एक छोटीशी एवी इथे आपण सादर करत असतो। तशीच एक एवी तुमच्या एकंदरीत कारकिर्दीवर बनवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न राहिलाय। तर आधी ती एवी बघूयात आणि मग पुढे आपण मुलाखतीला सुरुवात करूयात। टेक्निकल टीम, एवी प्लीज। औरंगाबादच्या IBP महिला महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या संचालक, माउंट एव्हरेस्टवरील यशस्वी चढाईच्या मोहिमांमध्ये महाराष्ट्र राज्याचं योगदान या विषयावर त्यांचं संशोधन कार्य, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये त्यांचे एकूण 44 प्रबंध सादर आणि त्या आहेत शिवछत्रपती पुरस्कारार्थी मनीषा वाघमारे। सन 2015 मध्ये ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियुस्को ऑस्सी शिखर सर करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मोहिमेची नोंद। त्याच वर्षी आयोजित माउंट एल्ब्रुस मोहिमेतही सहभाग। शेतकरी वाचवा, देश वाचवा हा संदेश घेऊन आफ्रिकेतील माउंट किलिमंजारो शिखर सर करणारी
पहिली भारतीय कन्या. 2018 साली माउंट एव्हरेस्टवर 29,035 फूट चढाई करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. 2 वर्षांपूर्वी मनीषानं दक्षिण अमेरिकेतील माउंट एकॉन कागुआवर चढाई करत ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश दिला. आणि आता लक्ष दक्षिण अमेरिकेतील माउंट देनालीचं शिखर गाठण्याचं. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील मोहिमांवर जाताना आबालवृद्धांना सोबत घेऊन जाणारी ही पर्वतारोहणपटू. तिच्या मार्गदर्शनाखाली 10 वर्ष वयाच्या वैदेही माधवीनं 20,300 फूट उंचीपर्यंत माउंट स्टॉक कांगरीवर चढाई करून नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलंय. सिडनीत 2014 मध्ये मनीषानं 14,000 फुटांवरचं फ्री फॉल स्कायडायव्हिंग यशस्वी केलं. मनीषाच्या या वैविध्यपूर्ण साहसी मोहिमांवरील कामगिरीची दखल घेत तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची मानकरी ठरलेल्या मनीषा वाघमारे यांना स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात महाराष्ट्राची साहसी कन्या मनीषा वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू टेक्निकल टीम. मनीषा मॅम, तुमच्या कारकिर्दीवरती एक प्रकाश झोत टाकणारा एक आमचा स्पोर्ट्स इंडियाचा एक छोटासा प्रयत्न या एव्ही स्वरूपाचा. सर्वात आधी ही एव्ही कशी वाटली? सर खूप चांगली. अगदी कमी शब्दांमध्ये कमी टायमिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने जो काही माझा क्लाइम्बिंगचा प्रवास होता तो तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला तो प्रयत्न होता. त्यासाठी थँक्यू. टेक्निकल टीमचे देखील मी आभार मानते. थँक्यू मॅम. मॅम, पुढचा प्रश्न अर्थातच खरं तर एक प्रत्येक जण उत्सुक असतो की त्यांचा हा जो काही क्रीडा संदर्भात तो प्रवास सुरू झालेला होता तो नेमका कुठून आणि कसा सुरू झाला होता हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते एक मोठ्या खेळाडूबद्दल. तसेच माझी पण अशीच एक इच्छा आहे की नेमका हा प्रवास म्हणजे जर तुमचा आपण आताच ध्वनिचित्रफीत एव्ही बघितली त्यात सांगितलं होतं की व्हॉलीबॉल सुद्धा हा तुमचा एक आवडता खेळ आहे आणि सोबतच अनेक अशा मॅरेथॉन शर्यती सुद्धा तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत. मग व्हॉलीबॉल म्हणा किंवा मॅरेथॉन शर्यत म्हणा याकडे न वळता किंवा याच्यासोबतच गिर्यारोहण हा प्रवास कसा सुरू झाला? सर मी स्कूल टायमिंग पासून व्हॉलीबॉल खेळते. माझे बाबाही खूप चांगले व्हॉलीबॉल पटू आहेत. इव्हन माझे जी सिबलिंग्स आहेत ते देखील सगळे स्पोर्ट्स पर्सन आहेत. मी 7 वेळा महाराष्ट्राला व्हॉलीबॉलमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि सोबतच मॅरेथॉन देखील करायची. आणि काही एक मेजर ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये मला माझा खेळ सोडावा लागला. आणि जसं व्हॉलीबॉलमध्ये जेव्हा जसं मी स्मॅशर होते तर जम्पिंग ऍक्टिव्हिटी तिथे जास्त महत्वाच्या असतात आणि नेमकं माझं जे काही मेजर ऑपरेशन झालं जो काही ऍक्सिडेंट झाला त्यामुळे मला त्या गोष्टी करण्यावरती एकदम बंदी आली. आणि नेमकं त्याच काळामध्ये 2006 ला मार्क इंग्लिश नावाचे जे क्लाइमर आहेत जे जगातले पहिले अम्यूट क्लाइमर आहेत ज्यांना दोन्ही पाय नाहीयेत आणि दोन्ही पाय नसताना त्यांनी त्या वर्षी एव्हरेस्ट क्लाइम केला. आणि ऑब्वियस हे माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन होतं. आणि नेमकं ज्या माझा ऑपरेशनचा टायमिंग आणि जो माझा रेस्ट टायमिंग होता त्या काळामध्ये मला त्यांची ही जर्नी पुस्तकातनं वाचायला मिळाली, इव्हन टीव्ही मधनं पाहायलाही मिळालं. आणि तो पाहिल्याच्या नंतर ऑब्वियस मला जे पण माझे पेन होते, जो काही माझा व्हॉलीबॉलचा प्रवास थांबलेला होता, ज्या कारणामुळे थांबला होता ते अगदी क्षुल्लक वाटायला लागलं. आणि फायनली नवीन कुठल्या फील्डमध्ये जाण्यापेक्षा मी माउंटेनिअरिंग फील्ड चूज केलं. तर असा तुमचा प्रवास खरं तर सुरू झाला होता. याला एक दुःखाची झालर सुद्धा आहे परंतु एक आनंद याच्यामुळे असाच पाहायला मिळतो की अनेक अशी मोठमोठाली यश तुम्ही शिखरं तुम्ही सर केलीत आणि कदाचित व्हॉलीबॉल पेक्षा तुम्ही माउंटेनिअरिंग मध्ये जास्त रमलात. आणि सगळ्यात मोठं याचं उदाहरणच म्हणता येईल की वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का बुकने सुद्धा तुमचा या कामगिरीची दखल घेतलेली आहे आणि शिवछत्रपती पुरस्काराने तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्हाला सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं होतं.
सर मला हे नक्की सांगायला आवडेल, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते. जेव्हा मी स्पोर्ट्स खेळत होते, इव्हन ॲथलेट मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करत होते, तर ऑब्विस तो फार एक आनंदाचा क्षण असायचा, कारण त्यावेळेस माझे कोचेस माझ्या सोबत असायची. इव्हन मला प्रमोट करणारी जी पब्लिक असायची ती पण आजूबाजूला असायची. इव्हन जे पण काही जर मॅरेथॉन करताना किंवा व्हॉलीबॉल खेळताना ज्या काही चुका झाल्या त्यानंतर मला सेकंड चान्स असायचा. पण मी जेव्हा माउंटेन मध्ये ह्या गेले तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या अपोजिट होत्या. ते मला मोटिवेट करणारी म्हणजे कोणी नव्हतं, स्वतःलाच तिथे मोटिवेट करायचे. इव्हन जे पार्टिसिपेंट होते, जे सहभागी होते, तिथे प्रत्येक जण स्वतःला मोटिवेट करत क्लाइम्बिंग करत असतो. आणि ऑब्विस क्लाइम्बिंग केल्याच्या नंतर जी काही जर्नी असती, समिट डझंट मॅटर, जी काही जर्नी ती जर्नी एवढी एन्जॉयबल असते. आणि ती नक्कीच मला जसं व्हॉलीबॉल खेळताना जो आनंद मिळायचा किंवा मॅरेथॉन करताना त्यापेक्षा हा कितीतरी आनंद थोडासा वेगळा होता. कारण ह्युमन असल्यामुळे ऑब्विस नेचरच्या सोबत काम करायला खूप जास्त आवडतं. तर नक्कीच ही गोष्ट मी नमूद करू इच्छिते. नक्कीच मॅम. आणि मॅम ह्याच साहस म्हणजे हे खरं तर हा साहसी प्रकार असं म्हटला जातो. आणि या साहसात अजून एक साहस करण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता, तो म्हणजे फ्री पॅराग्लायडिंग जम्प. नेमकं काय मनात आलं होतं, काय कल्पना होती त्यावेळेस, आणि काय म्हणजे नेमकं काय होतं हे, नेमकं मला हे करायचंय किंवा हे सुचलं कसं आणि ते अंमलात कसं आणलं गेलं? सर जेव्हा माउंटेनिअरिंग फील्ड मध्ये उतरली, सर्वात मोठं उदाहरण माझ्या समोर होतं, जे माझे मी त्यांना आयडियल मानते, मार्क इंग्लिश सर. वयाच्या 24व्या वर्ष त्यांना सुरू असताना त्यांचा एक पाय कट झाला माउंट ब्लॅक क्लाइम्ब करताना. त्यानंतर सेकंड सेम तेच माउंटेन करताना त्यांना दुसरा त्यांचा पाय गमवावा लागला आणि दोन्ही पाय नसताना त्यांनी एव्हरेस्ट क्लाइम्ब केला. ऑब्व्हियसली म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यांना इन्स्पिरेशन घेऊन मी फायनली माउंटेनिअरिंग फील्ड मध्ये आले. 2004 मध्ये मी पहिल्यांदा केदार डोम एक्सपिडिशन केलं. आणि त्या एक्सपिडिशन मध्ये बरेचसे एव्हरेस्ट क्लाइंबर्स मला मिळाली, म्हणजे त्यांचे अनुभव ऐकायला मिळाली. त्यानंतर मी माझा बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स केला. तिथे प्रत्यक्षात मला जे फील्डमध्ये जे काम करायचं ते करायला मिळालं. आणि त्यानंतर जेव्हा 2008 मध्ये आपल्याकडे कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट क्लाइम्ब केला, त्यानंतर कुठे वाटायला लागले की आपण देखील ती गोष्ट करू शकतो. आणि फायनली 2008 मध्ये डिसिजन झालं की आता आपल्याला एव्हरेस्ट क्लाइम्ब करायचा. तर ऑब्वियस एव्हरेस्ट क्लाइम्ब करणं जगातलं सर्वात मोठं शिखर आहे, त्यामुळे ऑब्वियस त्यासाठी लागणारी तयारी देखील तेवढीच आवाढव्य होती. तर 2009 पासून मग मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली. इंडियामधले जवळजवळ 12 पीक्स मी क्लाइम्ब केली. त्यानंतर फायनली 2014ला माझा एव्हरेस्ट क्लाइम्ब करण्याचा डिसिजन फायनल झाला. आणि एव्हरेस्ट 2 कारणामुळे अवघड मानला जातो. एक तर तिथलं बदलतं वातावरण आणि ऑक्सिजनची कमतरता. या सर्वांची माझ्या बॉडीला सवय लागावी. कारण हिमालयामध्ये तर हिमालयामध्ये मी बरीचशी पीक्स क्लाइम्ब केली, पण ऑब्वियस नेपाळ साईडचा हिमालय तो थोडासा वेगळा आहे. आणि वेगवेगळ्या वातावरणाची माझ्या बॉडीला सवय लागावी त्या कारणासाठी एक 7 समिटचं मिशन आखलं, मिशन गो फॉर 7 समिट, ज्यामध्ये 7 खंडातील 7 हायेस्ट माउंटन्स आहेत ते क्लाइम्ब करण्याचा प्रोजेक्ट होता. आणि त्या अनुषंगाने क्लाइम्बिंगला सुरुवात केली. जो माझा जो फर्स्ट कॉन्टिनेंट आहे ऑस्ट्रेलिया खंडातला माउंट कोजियस्को तो क्लाइम्ब केला. त्याची हाईट अगदी आपल्या कळसुबाईपेक्षा म्हणजे कळसुबाईपेक्षा निम्मी असावी. पण त्यासोबत जी 10 माउंटन्सची रेंज होती, तर ती आम्ही 52 तासामध्ये ती पूर्ण माउंटन रेंज पूर्ण केली. आणि जर ती पूर्ण त्या 10 माउंटन रेंजची जर हाईट काउंट केली तर ऑब्वियस एव्हरेस्ट एवढी ती हाईट आहे. आणि ती करणारी आम्ही पहिली टीम ठरलो. आणि स्काय डायव्हिंग करण्याचा डिसिजन हा की जसं आता ऑब्वियस एव्हरेस्टला जायचं जगातला हायेस्ट पॉइंट आहे, त्या ठिकाणावरनं जेव्हा मी म्हणजे हाईटची भीती माझ्याकडनं जावी ह्या कारणासाठी स्काय डायव्हिंग करण्याचा डिसिजन घेतला. अगदी मायनर 3 ते 4 दिवसाचं त्याचं बेसिक ट्रेनिंग होते. बेसिक ट्रेनिंग घेतलं आणि 4थ्या दिवशी पार्टनर सोबत क्लाइम्बिंग झाली. आणि 8 दिवसानंतर सोलो क्लाइम्बिंग करण्याचा चान्स मिळाला. म्हणजे हाईटची भीती जावी यासाठी खरं तर तुम्ही जो प्रयत्न केला होता तो खरंच एक त्याला हाईटच म्हणता येईल, नाही सुचत. म्हणजे खरं तर उंचीची भीती जाण्यासाठी पॅराग्लायडिंग ही कन्सेप्टच खरं तर आगळीवेगळी अशी ठरत असते. आणि खरं तर ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीच्या खुशीत जाऊन हे काही सगळे प्रकार करणं म्हणजे नक्कीच हा एक साहसच म्हणता येईल. आणि खरं तर अभिमान वाटतो की अशा साहसी महिला ह्या आपल्या देशामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या. त्यांचा अनुभव खरं पाहता तर खूप असं अगदी भारावूनच येतं.
परंतु ही भावनेच्या आहारी जाण्याची वेळ नाही, तर ही प्रश्न विचारण्याची वेळ असते. म्हणून तुर्तास भावना बाजूला ठेवतो आणि पुढच्या प्रश्नाकडे मी वळतोय. मॅम, खर तर तुम्ही महाराष्ट्र आणि एव्हरेस्ट वरील चढाया यावरती एक संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाचा सारांश नेमका काय म्हणतात, किंवा ते संशोधन कशा प्रकारे केलं गेलं, त्या मागची पार्श्वभूमी काय होती, याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं होतं. तर सर, माझं ऍक्च्युली रिसर्च वर्क ते सुरू आहे, आणखीन कम्प्लीट झालं नाही. होपसो या वर्षामध्ये ते रिसर्च कम्प्लीट होईल. आणि रिसर्च करण्यामागचा हेतू हाच होता. जसं आता मला एव्हरेस्टला जायचं, मी 2004 मध्ये ठरवलं की मला एव्हरेस्ट क्लाइंब करायचा. त्यानंतर मला ऍक्च्युली टायमिंग म्हणजे मला एव्हरेस्ट क्लाइंब करण्याचा जो फर्स्ट असेंटचा जो चान्स मिळाला तो 2017. म्हणजे 2004 ते 2017 हा खूप मोठा स्पॅन होता. आणि ऑब्वियस रिसर्च करण्यामागचा हाच उद्देश होता की, आणि रिसर्चचा टॉपिक फक्त महाराष्ट्रातले क्लाइंबर्स आहेत, त्यांचं क्रिटिकल स्टडी आहे की एक्झॅक्ट क्लाइम्बिंग करताना कुठली तयारी करावी लागते, त्यानंतर कुठले कोर्सेस असतात, सेकंड थिंग तुमचं फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल तयारी कशी असावी, त्यानंतर क्लाइंबर्स क्लाइम्बिंग करताना कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स फेस करतात, इव्हन बिफोर क्लाइम्बिंग, आफ्टर क्लाइम्बिंग कोणते कोणते प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. सोबतच जो पण काही पैशांचा डोंगर असतो, जे की एव्हरेस्ट क्लाइम्ब करताना सर्व क्लाइंबरला फेस करावा लागतो, ती फंडिंग कशा पद्धतीने उपलब्ध होते, आणि जी पण काही शेर्पा कम्युनिटी आहे ती क्लाइम्बिंग करताना कशा पद्धतीने क्लाइंबरला मदत करते, एक त्यांचाही त्यामध्ये कसं कुठल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटच्या पाट्यामध्ये मी ग्लोबल वॉर्मिंगचा देखील ऍड केलेला आहे की जी पण काही एव्हरेस्ट क्लाइम्ब करताना जो पण काही ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट एव्हरेस्ट वरती कसा होतो, आणि ऍज अ क्लाइंबर म्हणून त्यामध्ये आमची काय जिम्मेदारी असावी. तर असं एक टोटल 6 पॉइंट्स घेऊन हे रिसर्च करण्याचा प्रयत्न करते. होपसो 2022च्या शेवटपर्यंत हा रिसर्च पूर्ण झालेला असेल. नक्कीच. आणि ह्या रिसर्चचा फायदा अनेक अशा साहसी क्रीडापटूंना होईलच, खास करून जे माउंटेनिंग या क्षेत्राकडे जायला खूप इच्छुक आहेत आणि जे यासाठी तयारी करते, तर त्यांना हा फायदा नक्कीच जास्त होणार आहे. आणि खरं तर अजून एक टप्पा तुम्ही या माध्यमातून गाठणारे, खरं तर हे संशोधन हे खूप गरजेचं आहे, कारण अनेक अशी इच्छा असते की त्यांना आता माउंटेनिंगकडे वळायचंय किंवा ते जायला इच्छुक असतातच, परंतु एक प्रॉपर मार्गदर्शन त्यांना मिळत नाही, कुठेतरी मार्गदर्शन कमी पडत असतं, किंवा मी नेमकी सुरुवात कुठून करायची या बाबतीमध्ये त्यांना फारसं ज्ञान नसतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती, हे संशोधन उपयुक्त असं राहणार आहे. मॅम आणि मित्रांनो, आपल्या मनीषा वाघमारे यांच्या सोबतच्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण इथे वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. पुन्हा भेटूयात विश्रांतीनंतर. मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर स्वागत. आपण आता चर्चा करतोय मनीषा वाघमारे यांच्यासोबत, ज्या
गिर्यारोहणपटू आहेत आणि सोबतच एकंदरीमध्ये त्यांचं गिर्यारोहण आणि महाराष्ट्र या विषयावरती संशोधन सुद्धा आता सुरू आहे. आतापर्यंत आपण मागच्या भागांमध्ये त्यांच्याकडनं त्यांचा हा प्रवास, गिर्यारोहणाचा प्रवास कसा सुरू झाला होता याच्याबद्दल माहिती घेतली आणि सोबतच थोडक्यामध्ये त्यांच्याकडनं या संशोधनाबद्दलचं सारांश आपण जाणून घेतलं. मनीषा मॅम, माझा पुढचा प्रश्न आहे की आतापर्यंत फक्त देशातले नव्हे तर विदेशातील सुद्धा अनेक उंच असे शिखर तुम्ही सर केले, अनेक पीक पॉइंट तुम्ही क्लाइंब केलेले. ह्या सर्व एकंदरीत कार्यकिर्दीचा जर आढावा घेतला तर आता तुमच्या लक्षात नेहमीसाठी राहणारा एखादा कुठला प्रसंग तुम्ही इथे मांडू इच्छिता? सर ऍक्च्युली प्रत्येक माउंटन एका क्लायमरसाठी खूप स्पेशल असतो. माउंटनवर घालवलेले प्रत्येक मोमेंट्स तेवढी स्पेशल असतात. जसं आतापर्यंत आमादबलम करण्यापूर्वी जो मी एव्हरेस्ट क्लाइंब केला तो माझ्यासाठी सर्वात टफेस्ट पॉइंट होता. पण आता जेव्हा आमादबलम केला तेव्हा असं वाटतं की एव्हरेस्ट ठीक आहे. आमादबलम जो की टेक्निकल माउंटन आहे आणि या माउंटेनिंग जर्नीमध्ये खूप सारे चांगले वाईट अनुभव देखील आले. तर मे बी एक अनुभव मला शेअर करावा असं वाटतो इथे. सर मी 2017ला पहिल्यांदा एव्हरेस्ट वरती माझा फर्स्ट असेंड केला आणि तो असेंड करताना ज्या पण काही आमच्या प्लॅनिंग्स होत्या, प्लॅनिंग प्रमाणे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. जी रोटेशन्स असतात एक्सपिडिशन करण्यापूर्वी, फायनल सबमिट करण्यापूर्वी ती आमची रोटेशन्स पण पूर्ण झाली. त्यानंतर मला 23 तारखेची सबमिटची डेट मिळाली आणि त्यानुसार मी कॅम्प 4ला देखील पोहोचले, जो की एव्हरेस्टचा डेथ झोन म्हणून ओळखला जातो. आणि कॅम्प 4वरनं फायनल एव्हरेस्टला म्हणजे एव्हरेस्टचा जो टॉप आहे तो चढण्यासाठी एक जवळजवळ 58,200 स्टेप्स घ्याव्या लागतात. त्यानंतर एव्हरेस्टचा सबमिट येतो. तर आम्ही 21 तारखेला चढायला सुरुवात केली. प्लॅनिंग मध्ये 23 तारखेला सबमिट करायचं होतं, म्हणजे मला 22च्या रात्री निघण्याचं प्लॅनिंग होते. 20 तारखेला आम्ही कॅम्प 4ला पोहोचलो, पण जसं एव्हरेस्टवर तर लहरी वातावरण असल्यामुळे बऱ्याच वेळा जी प्लॅनिंग आहे ती त्या प्लॅनिंग नुसार त्या दिवशी क्लाइंब करायला नाही मिळालं. त्यामुळे मला त्या डेथ झोन मध्ये 24 तास काढावी लागली आणि तिथनं खाली जाऊन पुन्हा वापस येणं पॉसिबल नव्हतं, कारण जे पण आपल्या एक्सपिडिशन मध्ये जवळजवळ 6 ऑक्सिजन सिलेंडर्स मिळतात, जो की साठा लिमिटेड होता आणि खाली जाऊन पुन्हा वापस येणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मला तो दिवस तिथेच काढावा लागला. त्यानंतर सेकंड डे जेव्हा पुन्हा क्लाइम्बिंग साठी आम्ही तयार झालो, सेकंड डे मध्ये काढावा लागला. म्हणजे जवळजवळ डेथ झोन मध्ये 12 तास सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड जातं आणि माझं बाडला गोडला माहित नाही. तो आता मी ज्यावेळेस मी ऍक्च्युअली जिथे सर्व्हाइव्ह करत होतो तो माझ्यासाठी म्हणजे लिटरली तो म्हणजे मी मरणाच्या दारीमध्ये होते. फायनली जेव्हा तिथनं क्लाइम्बिंगला सुरुवात केली आणि जो एव्हरेस्टचा जो लास्टचा पॉइंट आहे, जो की सर्वात शेवटचा आणि अवघड पॉइंट मानला जातो, हिलरी स्टेप पर्यंत मी जाऊन पोहोचली. आणि त्यानंतर एक हिमवादळाचा फटका त्या दिवशी आम्हाला बसला आणि त्या दिवशी आम्ही जेवढे काही क्लाइंबर गेलो होतो त्यापैकी माझ्या टीम मधले फक्त आम्ही 2 जण वापस आलो आणि जी बाकीची टीम मेंबर्स आहे मी त्यांना आतापर्यंत कधीच पाहिलं नाही. सो ऑब्वियस हे म्हणजे अगदी भावनिक म्हणा, एक इन्स्पिरेशनल म्हणा आणि एक धक्का देणारा तो क्षण होता. आणि त्यानंतर जेव्हा मी खाली वापस आल्याच्या नंतर ऑब्वियस 2 दिवस डेथ झोन मध्ये काढलेली, त्यानंतर सबमिटचा दिवस आणि पुन्हा खाली रिटर्न, म्हणजे जवळजवळ 3 दिवसानंतर मी जेव्हा कॅम्प 2ला पोहोचले तर ऑब्वियस तिथे मी आणि माझा शेर्पा त्या अवलांच मध्ये गेला अशी माहिती सगळीकडे इव्हन माझ्या फॅमिली पर्यंत देखील पोहोचलेली होती. आणि त्यानंतर मी खाली आल्याच्या नंतर रेनॉल्ड मेसनियर नावाचे क्लाइंबर आहेत, जगातले एकमेव क्लाइंबर ज्यांनी ब्रह्मांडामध्ये जेवढी माउंटन्स आहेत त्यांनी विदाऊट ऑक्सिजन आणि सोलो असेंड त्यांनी ती क्लाइंब केलेली आहेत. आणि मी जेव्हा खाली आले मला रेस्क्यू करण्यात आला आणि ज्या क्लिनिकमध्ये मी ऍडमिट होते सडनली तेही त्या क्लिनिकमध्ये होते. आणि एक असतं ना की 10 वर्षापासून मी एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न करत होते आणि फायनली मला तो चान्स मिळाला, पण तो काही अंतरावरनं म्हणजे 170 मीटरवरनं मला खाली वापस यावं लागलं. तर मी फार डिस्टर्ब होते आणि जसं म्हणजे त्या गोष्टी मला कुणाला रिॲक्ट करता येत नव्हत्या आणि सडनली रेनॉल्ड मेसनर सर माझ्या समोर आले आणि माझे जे गाईड होते त्यांनी ओळख करून दिली की बाई आताच त्या वादळामधनं वाचून आली आहे खाली. तर त्यांनी विचारलं की आतापर्यंत तुझ्या लाईफ मधला सर्वात बेस्ट टायमिंग काय होता.
तर ॲज अ क्लायमर म्हणून मी सांगितलं सर मी 48 तास डेज झोन मध्ये होते. ते म्हणे नाही तो तुझा बेस्ट टायमिंग नाहीये, तू त्या सगळ्या कंडिशन्सला फेस करून आज जिवंत आहे, तुझे बेस्ट टायमिंग आहे आणि बेस्ट सक्सेस आहे. तर ऑब्वियस ही गोष्ट खूप मोठी एक प्रेरणा देणारी होती आणि त्यांच्या तेवढ्याच त्या शब्दांवरती पुन्हा मी तयारी केली आणि 2018ला एव्हरेस्ट सबमिट केलं. नक्कीच. हो मॅम, ती जी काही प्रेरणा होती ही प्रेरणा खरं तर तेवढे अनुभवापुरता किंवा त्याच्या यशासाठी असते, पण इतके धोके की म्हणजे एकदा माणूस वर गेल्यानंतर तो पुन्हा खाली येईल का याची शाश्वती फार कमी असते. हे सगळे धोके ह्या सगळ्या धोक्यांमधनं वाट काढत आणि सोबतच जो डोंगर किंवा जो पर्वत तुम्हाला सर करायचा आहे, जी शिखर तुम्हाला मोहीम पत्ते करायची, खरं तर त्या डोंगराच्या त्या शिखराच्या हाईट इतक्याच, उंची इतक्याच अनेक अशा अडचणी तुम्हाला तिथे सर होईपर्यंत त्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं. आणि खरं तर याची जी काही सुरुवात होते ही सुरुवात होते अर्थजन या एका विषयापासून, आर्थिक बाबींपासून. खरं तर इथून तुमच्या अडचणी सुरू होत्या. मग ह्या सगळ्या अडचणींमधनं मार्ग काढत तुम्हाला ते शिखर सर करायचंच आहे हा निश्चय आणि ह्या निश्चय करण्यासाठीची जी प्रेरणा तुम्हाला मिळत असते, ती प्रेरणेचं उगमस्थान नेमकं कशाला म्हणता येईल, किंवा ती प्रेरणा तुम्हाला कोणाकडून आणि का मिळते, कशी मिळते? सर ऍक्च्युली माउंटेनिअरिंग जर्नीमध्ये इव्हन माझ्या एव्हरेस्टच्या जर्नीमध्ये 2017ला मी 2017ला जेव्हा ज्या हाईटवरनं मी खाली वापस आले, त्यानंतर मला मोटिवेट करणारे आणि डिमोटिवेट करणारी बरीच पर्सन्स मी आली. कारण जेव्हा एखादा माझ्याच एक सोबत को क्लायमर होता रवी नावाचा, तो त्या एक्सप्लोरेशन मध्ये त्याने सबमिट केलं पण तो खाली उतरताना तो एक्सपायर झाला. आणि जेव्हा न्यूज यायच्या त्यानंतर माझ्या नावाच्या मागे लुझर लावलं जायचं आणि जेव्हा रवी एक्सपायर झाला त्याच्या नावाच्या मागे शहीद लागलं आणि त्या वर्षी किशोर दादाने सबमिट केला, दादाच्या मागे एव्हरेस्ट लागलं. म्हणजे मी सगळे प्रॉब्लेम्स फेस करून योग्य वेळी योग्य तो डिसिजन मी घेऊन खाली वापस आले आणि तिथे लुझर म्हणणं हे एका ॲज अ ॲथलीट ते पटणारं नव्हतं आणि सो ऑब्वियस ते प्रूफ करून दाखवायचं आणि ते प्रूफ करून दाखवण्यापेक्षा जी इच्छा होती की 170 मीटर राहिलेली ती मला पूर्ण करायची होती. तर हे सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन होतं. म्हणजे इनडायरेक्टली मीडिया आणि जी आपली अतिशुभेच्छुक असतात त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन मिळालेलं. सेकंड थिंग, जे 170 मीटर राहिलेलं होतं, तर 23 मे 2017 नंतर 24 मे 2017 पासून रोज रात्री झोपेमध्ये मी ते 170 मीटर अंतर क्रॉस करायची. जे 2 ते 4 ठरलेला वेळ असायचा, ज्या वेळामध्ये मी त्या अवलांच मध्ये अडकली होती. तर तो फील मी जवळजवळ 2018 म्हणजे ऍक्च्युअल एव्हरेस्ट सबमिट करेपर्यंत रोज रात्री मी तो म्हणजे हिलरी स्टेप पासून वरती जायचं, सबमिट करायचं, पुन्हा खाली वापस यायचं. म्हणजे जवळजवळ 362 वेळा मी एव्हरेस्ट क्लाइम्ब केला. आणि ऍक्च्युअल मध्ये 2018ला जेव्हा मी एव्हरेस्टच्या सबमिट वरती होते त्यावेळेस असं वेगळं काही फिलिंग जाणवलं की आज आपण काही नवीन करतोय. फक्त आहे की रोज झोपेमध्ये करायच्या, आज उघड्या डोळ्यांनी ते कम्प्लीट करतोय. आणि ऑब्विस नेचरमध्ये गेल्याच्या नंतर एवढे सगळे प्रेरणा स्रोत असतात. इव्हन बऱ्याच गोष्टी असतात ज्या की म्हणजे तिथे तुम्हाला स्ट्रेन देणाऱ्या असतात. आजूबाजूला तर कोणी नसतं, पण नेचर आणि कुठली तरी एक शक्ती असते जी सतत तुम्हाला प्रोटेक्ट करत असते. सोबतच जेव्हा मी खाली वापस आल्याच्या नंतर ऑब्विस पेरेंट्सनी सुरुवातीला या गोष्टी करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर जी काय माझी मानसिक अवस्था पाहून नंतर त्यांनीही प्रेरणा, ठीक आहे तुला क्लाइम्ब करायचं तू क्लाइम्ब कर. आणि त्यानंतर राहिले माझे म्हणजे मी ज्या ठिकाणी वर्किंग करते तिथलं मॅनेजमेंट आहे, माझे फ्रेंड्स आहेत, सर्वांनीच प्रत्येक पर्सन तिथे, कारण टीम वर्क क्रिएट ड्रीम वर्क असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येक पर्सन हा मोटिवेट करणार होता. म्हणजे मार्क इंग्लिश सर आहेत, जेव्हा 2018ला मी सबमिट करण्याच्या पूर्वी लकीली मला ते बेस कॅम्प वरती भेटले. मी ग्रीन लाईन मध्ये रेस्ट करण्यासाठी गेली असता मला ते भेटले. आणि ऑब्वियस एव्हरेस्ट क्लाइम्ब करण्यापेक्षा त्या पर्सनला भेटणं, ज्याला आपण आयडियल म्हणून इथपर्यंत आलो, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ऍक्च्युअली माझ्या एव्हरेस्ट सबमिटचे रिझन मी ते सांगेल की जे माझे आयडियल आहेत ते सबमिट करण्यापूर्वी मला मिळाले आणि फायनली मी सबमिट करून व्यवस्थित खाली आले. नक्कीच. म्हणजे सगळ्यात मोठा वाटा तुम्हाला प्रेरणा देण्यामागचा हा लुझर हा एक शब्द खर तर म्हणता येईल. पॉझिटिव्हली जर बघितला तर लुझर या शब्दामध्ये सुद्धा खूप मोटिवेशन आपल्याला मिळत असतं. एकंदरीत ह्याच तुमच्या सांगण्याच्या अर्थवरनं कळत आहे. आणि खरं तर हे एक तुम्ही कुठली तुमच्यावरची टीका, तुमच्यावरचं टिप्पणी हे तुम्ही कुठल्या रस्त्याने घेतात, कुठल्या मार्गाने तुम्ही घेत असतात यावरती सुद्धा तुमचं परफॉर्मन्स हा डिपेंड असतो. आणि तो तुम्ही पॉझिटिव्हली घेतलात आणि लुझर
त्यातला समानार्थी शब्द तुम्ही विनर हा सुद्धा करून दाखवलात. खरं तर त्यासाठी तुमचे एकदा पुन्हा मी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने अभिनंदन करतो की खरं तर पॉझिटिव्ह वे ने जाणं हे पाहिजे तितकं वाटतं तितकं सोपं नसतं. परंतु एक गिर्यारोहण क्षेत्र जर आपण बघितलं तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मोडत असतात. त्यामधला जो काही सेंट्रलाइज विषय असतो तो असतो गिर्यारोहण पट. पण आपण एक करिअर म्हणून जर बघितलं तर गिर्यारोहण पटू व्यतिरिक्त कुठकुठली अशी क्षेत्र, कुठकुठल्या अशा सर्व्हिसेस ह्या संदर्भात ह्या क्षेत्राशी निगडीत असतात की ज्यामध्ये करिअर करता येऊ शकतं? काय वाटतं तुम्हाला? सर एकतर आपल्याकडे सह्याद्री खूप मोठी माउंटेन रेंज आहे आणि ती ॲज ॲथलीटसाठी किंवा गिर्यारोहकांसाठी जे की क्लाइम्बिंग करत नाहीयेत त्यांना टुरिझम हा खूप मोठा एक करिअर करण्यासाठी फॅक्टर आहे. त्यानंतर आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. आता जे पण काही आम्ही कोर्सेस करतो, कोर्सेसमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट विषयी शिकवलं जातं आणि ऑब्व्हियसली डिझास्टर मॅनेजमेंट हा देखील करिअरसाठी खूप मोठी एक चान्स आहे. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीज आता जसं हेल्थ इन्शुरन्स आहेत, एअर इव्हॅक्युएशन आहे. कारण आता क्लाइम्बिंग करताना प्रत्येक क्लाइमरला ह्या गोष्टी लागतात. तर इन्शुरन्स जे स्पोर्ट्स इन्शुरन्स आहे त्यामध्ये देखील करिअर करण्याचा एक चान्स आहे. त्यानंतर आहे जे की फोटोग्राफी. फोटोग्राफीमध्ये देखील तुम्ही खूप चांगलं करिअर करू शकता. आता एक लेडीज आहेत, आसाममधल्या लेडीज आहेत, त्यांचं एज आहे 52. तर या एजमध्ये हिमालयन फोटोग्राफी करतात आणि मे बी वर्ल्डच्या रँकिंगमध्ये तर 10 नंबरच्या फोटोग्राफर आहे. तर हे पण करिअरसाठी खूप चांगली संधी आहे. त्यानंतर रायटिंग, जे की आपल्या इंडियामध्ये म्हणजे ॲज अ क्लाइमर मला जी कमतरता वाटते, आपण कुठला डेटा स्टोअर करत नाही. डेटा हा स्टोअर करायला पाहिजे. कारण मी जसं मी एव्हरेस्टसाठी जेव्हा विचार केला, ॲक्च्युअलमध्ये मी एव्हरेस्ट क्लाइम्ब केला. जवळजवळ एक मला 10 ते 12 वर्षाची जर्नी घालावी लागली आणि जेव्हा 17ला ॲक्च्युअलमध्ये क्लाइम्बिंग करत होते, बऱ्याचशा गोष्टी मला सबमिट करताना समजल्या की ह्याही गोष्टी मला करायला हव्या होत्या. आणि ह्या गोष्टींची कमतरता ह्यासाठी की ज्यांनी कुणी एव्हरेस्ट क्लाइम्ब केलं त्यांनी ह्या गोष्टी नोट डाऊन केल्या नाहीत. जर या गोष्टी नोट डाऊन केल्या तर ऑब्व्हियस पुढच्या पिढींना त्या गोष्टी नक्कीच फायदेदायक बेनिफिशियल असतात. तर जेही काही क्लाइमर आहेत, सह्याद्री एक्सपिडिशन असो, हिमालयन एक्सपिडिशन असो, आल्याच्या नंतर ऍटलीस्ट त्यांनी छोटे छोटे ब्लॉग्स असो, बुकच्या माध्यमातून म्हणा, कॉमिक्सच्या माध्यमातून लिहायला सुरुवात करायला पाहिजे. मग बुक रायटिंग देखील हा खूप चांगली संधी आहे. सोबतच जे की ऍडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी लागणारं जे पण काही इक्विपमेंट आहे, जसं आता मला जे पण माझ्या एक्सपिडिशनला जे काही सामान लागतं तर मला नेपाळ किंवा इटाली अशा 2 ठिकाणावरून मला ते साहित्य मागवावं लागतं. हे जर आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर आय मीन तशा कंपन्या झाल्या किंवा जे पण जे क्लाइमर्स आहेत जे की इंटरेस्टेड आहेत तशा मार्केटिंग याच्यामध्ये, तर ही पण खूप मोठी एक करिअरची संधी असू शकते असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर माउंटेनिअरिंग व्यतिरिक्त एवढ्या काही खूप संध्या आहेत करिअरसाठी, हे फारसं कोणाला माहित नसतं. आणि त्यातल्या त्यात फोटोग्राफी सारखा सुद्धा एक करिअर माउंटेनिअरिंग या क्षेत्रामध्ये होऊ शकतं, हे खरंच अविश्वसनीय अशीच गोष्ट म्हणता येईल. आणि आजचं स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी माहिती आमच्या प्रेक्षक वर्ग, क्रीडाप्रेमी आणि सोबतच पर्वतारोहण क्षेत्रात किंवा गिर्यारोहण क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच उपयुक्त अशी ठरणारी माहिती पोहोचवण्यात येत आहे. यासाठी खरं तर आम्हालाही आनंद होतोय. मॅम, आतापर्यंत अनेक असे रेकॉर्ड तुमच्या नावावरती जमा झालेले आहेत, अनेक असे उंच शिखर तुम्ही गाठली. आता तुमचं पुढचं लक्ष काय असणार आहे आणि त्या दृष्टीने तुमची तयारी कशी सुरू आहे? सर, माझं प्रोजेक्ट जे की 7 समिट आहे, 7 कॉन्टिनेंट्स मला क्लाइम्ब करायचे. त्यापैकी 5 कॉन्टिनेंट्स माझी क्लाइम्ब झालेली आहेत. आणि 6वं जो माउंटेन आहे तो आहे माउंट देनाली, जो नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे, अलास्का माउंटेन रेंज. आणि त्याचीच तो मी होप सो सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली झाल्या तर मी जूनमध्ये तो क्लाइम्ब करेल. आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून जे की अलास्का आणि देनाली बऱ्यापैकी टेक्निकल माउंटेन आहे आणि कम्पेअर टू एव्हरेस्ट खूप जास्त डिफिकल्ट आहे. तर तसाच एक तयारीचा भाग म्हणून आता मी आमादबलम माउंटेन क्लाइम्ब केलं, जो की हिमालयमधला मोस्ट टेक्निकल माउंटेन आहे. आणि सोबतच या माउंटेनसाठी लागणारे फिजिकल फिटनेस म्हणा, ती देखील तयारी सुरू आहे. पण ऑब्वियस गव्हर्नमेंट फॅसिलिटीज प्लस फंडिंग फॅसिलिटीज त्याही गोष्टी सुरू आहेत. आणि होप्स सो जूनमध्ये मी देनाली क्लाइम्ब करेल. नक्कीच. आणि तुमच्या ह्या माउंट देनालीच्या मोहिमेसाठी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि त्या सुद्धा हे जे काही शिखर आहे हे शिखर सुद्धा तुम्ही यशस्वीपणे
गाठाल असा विश्वास आम्हाला आहे. मॅम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला होता की आपण जेव्हा ते डिस्कस करत होतो की स्पोर्ट्स इकोसिस्टीम हा विषय जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आपण जेव्हा बघत असतो, तर गिर्यारोहण हे क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद ठरू शकत नाही. तर जर आपण एकंदरीमध्ये सगळ्या स्पोर्ट्सचा, सगळ्या क्रीडा प्रकारांचा जर विचार केला, तर गिर्यारोहणातील स्पोर्ट्स इकोसिस्टीम याला बळकटी देण्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे? कुठले मुद्दे तुम्ही इथे मांडू इच्छिता? सर, कुठली सिस्टीम म्हटली तर तिथे युनिटी फार महत्वाची असते आणि गिर्यारोहणामध्ये ऑब्वियस या गोष्टी थोड्याशा अपोजिट पाहायला मिळतात, कारण जे काही आम्ही एक 60 वर्षापासून या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करतो, तर ऑब्वियस युनिटीने जर सर्वांनी या गोष्टी केल्या तर नक्कीच खूप फायदेशीर असणार आहे. कारण जे आता म्हणजे जी बिगिनर क्लाइमर्स येत आहेत, सह्याद्रीमध्ये तयारी करतायत, त्यानंतर बेसिक कोर्स करतायत, ऍडव्हान्स कोर्स करतायत, त्यानंतर हिमालयन एक्सपिडिशन देखील करतायत, त्यानंतर लगेच एव्हरेस्टला जात आहेत. ओके, हे जर आपण बाय चॅनलाइज केलं तर खूप बेनिफिशियल असेल. आणि जसं एका US कंट्रीमध्ये एका वर्षी एव्हरेस्टसाठी 3 ते 4 क्लाइमर्स येतात. इंडिया आपली अशी एकमेव कंट्री आहे की प्रत्येक वर्षी आपल्याकडनं 100 क्लाइमर्स एव्हरेस्टसाठी जातात. आणि ही एक चांगली गोष्ट आहे आणि थोडीशी आय मीन एक दुखावणारी आहे. दुखावणारी यासाठी म्हणते की ऍथलीट जेव्हा एक बेसिक कोर्स करतो तो लागलीच एव्हरेस्टसाठी तयारी करायला लागलेला आहे, तर ऑब्व्हियसली त्यांच्या स्वतःसाठी धोकादायक आहे, पर्यावरणासाठी धोकादायक, आणि सोबतच त्यांच्या आजूबाजूला असणारे क्लाइमर्स आहे त्यांच्यासाठी देखील ते सेफ नाहीये. तर एक जर स्पोर्ट्सच्या इकोसिस्टीम थ्रू जर आपण पाहिलं तर प्रॉपर वेने मुलांना गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे. ऍथलीट्सनी प्रॉपर कोर्सेस करावी, त्यानंतर जे पण काही टेक्निकल नॉलेज आहे तो नॉलेज घेतल्याच्या नंतरच त्यांनी एव्हरेस्ट क्लाइंब करण्यासाठी जावं. आणि जो पण इकोसिस्टीम मधला जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे की गव्हर्नमेंटचा सपोर्ट तुम्हाला कसं मिळतोय. जोपर्यंत गिर्यारोहणासाठी एक प्रॉपर अशी संस्था जर तयार झाली जी की गव्हर्नमेंट ऍथलीट्सला किंवा क्लाइमर्सला गव्हर्नमेंट सपोर्ट थ्रू कशाप्रमाणे फंडिंग सोबतच त्यांना लाईफची सिक्युरिटी कशी मिळेल, गायडन्स कसं मिळेल, जर ह्या गोष्टीला जर जास्त फोकस केलं तर नक्कीच खूप फायदेशीर असणार आहे. कारण आपल्याकडे सह्याद्री असल्यामुळे आपल्याकडे ऍथलीट्स क्लाइमर्स खूप चांगले आहेत, लोकांचं पार्टिसिपेशन खूप चांगलं आहे. इव्हन 3-4 वर्षापासून जे पण कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे ते पण फंडिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीने या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. फक्त यांना सर्वांना एकत्र करणारी जर प्रॉपर जर संस्था जर आपल्याकडे जर ओपन झाली, कारण आता महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी काही संस्था आहेत त्या काम करतात, पण प्रत्येक संस्थेचं काम, प्रत्येकांची मार्ग वेगवेगळी आहेत. त्यामध्ये जसं आता मी माझ्यावरूनच उदाहरण सांगते. ऍज अ क्लाइमर म्हणून मी गव्हर्नमेंट जॉबला आहे. ओके, आता ओके थोडंसं विषयाच्या वेगळं जाते. जी बाहेरची स्टेट आहे, जसं उत्तराखंड आहे, हरियाणा आहे, साऊथ इंडिया आहे, त्या ठिकाणी जी पण काही एव्हरेस्ट क्लाइमर्स आहेत, इव्हन अदर हिमालयन क्लाइमर्स आहेत, जेव्हा ते क्लाइम्बिंग करून येतात त्यानंतर गव्हर्नमेंटकडनं त्यांना खूप चांगल्या फॅसिलिटीज मिळतात. ओके, पण तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. एकमेव आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सध्या 52 एव्हरेस्ट क्लाइमर आहेत आणि स्टील आतापर्यंत आपण त्यांना कुठली फॅसिलिटी दिलेली नाही, आपण इन द सेन्स आपल्या गव्हर्नमेंटनी. तर एक इच्छा आहे की आम्ही काही 3 जण गव्हर्नमेंट सर्वंट सोडलं तर बाकी कुठल्याच क्लाइमरला फॅसिलिटीज नाहीये. इव्हन आता रफिक नावाचा क्लाइमर आहे जो की औरंगाबादचा आहे, आमच्या औरंगाबादचा पहिला गिर्यारोहक आहे, तो स्टील आताही कॉन्स्टेबल म्हणून काम करतोय. जेव्हा कुठला क्लाइमर एव्हरेस्ट क्लाइम्ब करतो तर त्याचं जे वेटेज आहे तो ऑलिम्पिकमध्ये मेडल्स, गोल्ड मेडल मिळाल्याच्या नंतर जो क्रेडिट द्यायला हवे तो क्रेडिट द्यायचा आहे. तर हे जर संस्थे थ्रू केलं, प्रॉपर गव्हर्नमेंट चॅनलने केलं तर नक्कीच हे खूप फायद्याचं असेल. आणि जे बिगिनर क्लाइमर्स आहेत त्यांनाही देखील खूप चांगला मार्ग या संस्थे थ्रू मिळू शकतो. तर सर्वांनी जर युनिटीने काम केलं, युनिटीने जर संस्थेने काम केलं तर नक्कीच इकोसिस्टीम थ्रू ऍडव्हेंचर स्पोर्ट्स नक्कीच एका चांगल्या स्टेजला असेल. नक्कीच मॅम, नक्कीच. आणि ह्यामध्ये स्पोर्ट्सनी सुद्धा स्पोर्ट्स इकोसिस्टीमला कसं बळकट करता येईल, कसं त्याला स्ट्रॉंग करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. मॅम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी ते विचारणार आहे की कुठलीही मोहीम सर करत असताना 3 टप्पे त्यामध्ये येत असतात, ते म्हणजे पूर्वतयारी, प्रात्यक्षिक आणि रिकव्हरी.
तर ऍज अ क्लाइंबर म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात मोठा परीक्षा घेणारा टप्पा कुठला असतो असं तुम्हाला वाटतं? कारण पूर्वतयारी सुद्धा तितकं महत्वाचं असतं जितकं महत्वाचं तुम्ही एखादं शिखर सर करतात किंवा शिखर सर करून आल्यानंतर खाली येताना रिकव्हरी, खाली आल्यानंतर रिकव्हरीला सामोरे जाणं सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण असतं. कारण ही सुद्धा एक तयारी असते पुढचं शिखर सर करण्यासाठीचे. तर हे प्रामुख्याने 3 टप्पे, ह्या 3 टप्प्यांमधला सगळ्यात कठीण आणि कुठला टप्पा तुम्हाला असं वाटतं? सर माझ्या मते ॲज अ क्लाइंबर सर्वात कठीण आणि सर्वात सोपंही म्हणता येईल की डिसिजन घेणं की हे माउंटेन मला क्लाइंब करायचंय. आणि जेव्हा डिसिजन होतो मला देनाली क्लाइंब करायचा आहे, तर देनाली क्लाइंब करायचं तर त्याच्यासाठी असणारा मार्ग कुठला आहे, तो कुठल्या कंट्रीमध्ये आहे, त्यासाठी लागणारा इंड्युरन्स कसा असणार आहे, त्यानंतर तिथे विसा कसा मिळवायचा, त्यानंतर कुठली कंपनी चूज करायची, जो पण काही कुठलेही माउंटेन क्लाइंब करताना एका प्रॉपर टायमिंग मध्ये तो माउंटेन, त्या सीझन मध्ये तो माउंटेन ओपन होतो, तर तो सीझन देखील आपल्याला चूज करायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल माउंटेन क्लाइम्बिंगला जातो, ऑब्वियस तिथल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यानंतर तिथे लागणारे इक्विपमेंट देखील, एव्हरेस्टला जे मी इक्विपमेंट यूज केलं तो आता मला देणारी लागणार नाही, सगळ्या गोष्टी अपोजिट असतील. सो डिसिजन घेतल्याच्या नंतर ऍक्च्युअल एक्सपिडिशनसाठी करावी लागणारी तयारी, त्यानंतर एक्सपिडिशन आय मीन प्रेझेंटली असणारी एक्सपिडिशन आणि एक्सपिडिशन झाल्याच्या नंतर असणारी रिकव्हरी प्रोसेस, तो अभ्यासातला प्रत्येक टप्पा तेवढाच अवघड आणि तेवढाच सोपा असतो. नक्कीच. पण रिकव्हरीच्या बाबतीमध्ये तुम्ही अजून काय सांगा? खरं तर पूर्वतयारी म्हणजे एक सिलेक्शन पार्ट त्याच्यामध्ये असतो की मला कुठलं शिखर आता सिलेक्ट करायचं, सर करायचंय आणि त्यासाठी कुठला काळ मला योग्य राहणार आहे. हे झालं आपलं पूर्वतयारीच्या ही सुरुवातीचा हा भाग. परंतु ह्या 2 गोष्टी, हे 2 टप्पे गाठल्यानंतर तिसरा जो काही पार्ट येत असतो तो येतो रिकव्हरी. अर्थात जेव्हा तुम्ही एखादी शिखर सर करत असतात, अनेक अशा अडचणींना तुम्ही सामोरे गेलेले असतात, बराचसा सायकोलॉजिकली सुद्धा इफेक्ट झालेला असतो. म्हणजे फिजिकली तर बऱ्याच ठिकाणी जखमा होतात, मेंटली पण थोडस काहीतरी डिस्टर्बन्स असतंच नाही म्हटलं तरी. तर रिकव्हरी ह्या फॅक्टवर जर आपण नजर टाकली तर ह्या भागावरती किंवा ह्या भागातल्या कुठल्या गोष्टींवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर हाय अल्टिट्यूड क्लाइम्बिंग केल्याच्या नंतर जे की अबोव 8000 मीटर जर तुम्ही क्लाइम्बिंग करत असाल, तर क्लाइम्बिंग करून आल्याच्या नंतर बॉडीवर जवळजवळ 3 महिने जसं सेरिब्रल एडिमा आहे, कारण 8000च्या नंतर ऑक्सिजनचं लेवल खूप कमी असतो, सप्लिमेंटरी ऑक्सिजन घेऊन क्लाइम्बिंग केलेली असते आणि ऑब्वियस सप्लिमेंटल ऑक्सिजन घेणं खूप सोपं नसतं. आता मी इझिली ब्रीथ करते, जेव्हा मी सप्लिमेंटल ऑक्सिजन वापरते माझ्या लंग्सला दुप्पट तिप्पट पटीने काम करावं लागतं आणि ही जवळजवळ 30 दिवस फायनल जे 10 दिवस आहे, 10 दिवस माझं लंग्स आता पर सेकंदाला तसे 10 दिवसाचे किती सारे सेकंद तिप्पट माझं लंग्स काम करतोय, त्याला रेस्ट टायमिंग मिळत नाहीये. म्हणजे जो आणि ऑब्वियस त्या पार्टला स्वेलिंग येते आणि स्वेलिंग आल्याच्या नंतर तो डॅमेज व्हायला सुरुवात होतो आणि त्या पार्टला तुम्हाला खाली आल्याच्या नंतर रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. रेस्ट म्हणजे असं नाही की आता मी ब्रीथ करणार नाही, माझ्या लंग्सला रेस्ट हवी आहे. सो हाय अल्टिट्यूड मधनं क्लाइम्बिंग झाल्याच्या नंतर लवकरात लवकर खाली येणं, ट्री लाईन मध्ये येणं खूप गरजेचं असतं आणि आल्याच्या नंतर रिकव्हरी, इव्हन काही बेसिक रिकव्हरी वर्कआउट देखील असतात, ती वर्कआउट करावी लागतात. त्यानंतर असतो की कमी ऑक्सिजन मध्ये जास्त वेळ सर्व्हाइव्ह केल्यामुळे सेरिब्रल एडिमा देखील होतो, जिथे की मेंदूवरती खूप जास्त सूज येते आणि ते सूज आल्यामुळे बऱ्याच वेळा ब्रेन आणि बॉडीचं कम्युनिकेशन राहत नाही, बऱ्याच वेळा गोष्टी समजत नाहीत. इव्हन वापस आल्याच्या नंतर मे बी किती क्लायंबरनी गोष्टी फेस केल्या माहित नाहीये, पण थोडंसं विसरल्यासारखं, स्मृतीभ्रंश झाल्यासारखं होतं. कारण सेरिब्रल एडिमा जे की ब्रेननी कमी ऑक्सिजन मध्ये बराच वेळ जास्त वेळ सर्व्हाइव्ह केल्यामुळे असं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना रेस्ट देणं खूप गरजेचं असतं आणि फिजिकल इंजुरीज तर त्या अगणित इंजुरीज झालेल्या असतात, जे की सर्वात जास्त क्लाइम्बिंग करताना जॉईंट आणि मसल वरती खूप जास्त इफेक्ट होतो. नॉर्मली मसल खूप जास्त ओढला जातो आणि एका कॉमन एक्सरसाइज केली आणि जर मसलला रेस्ट द्यायचा असेल तर 48 तासाची रिकव्हरी लागते. पण जवळजवळ 2 महिने 60 दिवस एकाच मसलवरती कंटिन्यू प्रेशर करून चढाई करतोय आणि खाली उतरतोय, म्हणजे तो किती तो डॅमेज झालेला असेल.
त्यासाठी जेव्हा रिटर्न खाली वापस आल्याच्या नंतर त्या मसलला जास्तीत जास्त कसं फ्यूल प्रोव्हाइड करता येईल, जास्तीत जास्त त्याला पौष्टिक जेवण कसं देता येईल, त्याला जास्तीत जास्त रेस्ट कशी देता येईल, त्यानंतर जे पण काही बॉडी पार्ट डॅमेज झालेले आहेत ते एक्सरसाइजच्या माध्यमातून कसं त्यांना प्रॉपर ठिकाणी आणल्या जाईल. तर ह्या सगळ्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये गोष्टी येतात. आणि सर्वात मेन असते की तुमची मेंटल रिकव्हरी. क्लाइंब जेव्हा डिसाईड होते की आपल्याला ही क्लाइम्बिंग कुठलंही माउंटन क्लाइंब करायचं, तेव्हापासून तो मेंटल फिटनेस सुरू होतो. त्यानंतर बॉडी तर इकडे वर्क करते, पण मनही त्यासोबत इमोशनली पण त्या सगळ्या गोष्टींना क्लाइंबर कनेक्टेड असतो. आणि क्लाइंब झाल्याच्या नंतर ऑब्व्हियसली रिलॅक्सेशन असतं, पण ते रिलॅक्सेशन कधी होईल, जेव्हा तुमची बॉडी रिलॅक्स असेल. बॉडी कधी रिलॅक्स असेल, जेव्हा त्याला प्रॉपर जेवण किंवा प्रॉपर रेस्ट किंवा प्रॉपर वर्क मिळेल. त्यामुळे मेंटली देखील रिलॅक्सेशन खूप गरजेचं असतं. नक्कीच मॅम. आणि खूप अनोखी अशी माहिती आज तुमच्याशी चर्चा करत असताना मला सुद्धा मिळाली आणि सोबतच आमच्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा ही उपयुक्त अशीच माहिती मिळाली. त्यासाठी तुम्ही खरं तर इथे वेळ काढलात आणि आवर्जून उपस्थित राहिलात आणि ही सगळी माहिती तुम्ही आमच्या माध्यमातून गिर्यारोहण प्रेमींसोबत शेअर केली. त्यासाठी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने तुमचे एकदा पुन्हा धन्यवाद. तर मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच मॅम. तर मित्रांनो, आज आपण मनीषा वाघमारे यांच्यासोबत गिर्यारोहण क्षेत्रातील विविध पैलूंवरती प्रकाश टाकला. त्यापैकी स्पोर्ट्स इकोसिस्टीम किंवा करिअर आणि सोबतच जाता जाता रिकव्हरी हा महत्वपूर्ण असा विषयांवरती त्यांनी उपयुक्त अशी माहिती दिली. आणि हा आपला सलग तिसरा भाग होता मुलाखतीचा गिर्यारोहण या विषयावरती. पुढच्या मंगळवारी आपण गिर्यारोहण या विषयावरती पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची. आणि मनीषा मॅम, तुम्ही पुन्हा एकदा तुमचेही मी आभार मानतो. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि ही सगळी माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केली, त्यासाठी तुमचे सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. तर मित्रांनो, येस मॅम. येस सॉरी डिस्टर्ब करते सर. स्पोर्ट्स इंडीची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला हे स्टेज ओपन करून दिलं. मंदार सर, जितेंद्र सर, खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सर. थँक्यू मॅम. खरं तर स्पोर्ट्स इंडीची स्थापना यासाठी झालेली होती की अनेक असे दिग्गज क्रीडापटू, खेळाडू किंवा साहसवीर ज्यांना म्हणता येईल, आणि कसं अनुभवाची शिदोरी घेऊन सोबत असतात आणि तो अनुभव त्यांना सुद्धा कुठेतरी शेअर करायचा असतो, जेणेकरून एका अनुभवातनं जर 4 नवीन गिर्यारोहणपटू तयार झाले तर नक्कीच स्पोर्ट्स इंडीच्या ह्या कार्यक्रमाचं फलित झालं असं आम्ही मान्य करू. आणि पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतो, तुम्ही आलात, वेळ काढलात तिथे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयांसह, नवीन पाहुण्यांसह. तो सोबत जोडलेले राहा. धन्यवाद स्पोर्ट्स इंडी सोबत. आणि मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला info@sportsindy.com या मेल आयडीवर लिहून पाठवायला विसरू नका. आणि सोबतच आमच्या स्पोर्ट्स इंडीच्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला जॉईन व्हायला विसरू नका. धन्यवाद. तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले, जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी।